बनल्या, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली ते राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी शिक्षणाची दारे खुली केली अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. या सर्व महामानवांना वंदन करून व त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करून सन्माननीय व्यासपीठावर सर्व शिक्षक मंडळ तसेच माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे सर्वांचे स्वागत करून मी माझे विचार मांडण्यास सुरुवात करते. आजच्या स्पर्धेचा विषय आहे की माझ्या भारताची वाटचाल ही जागतिक महासत्तेकडे होत आहे का, तर मी होय या विषयावर माझे मत मांडणार आहे. समझने वालों को इशारा काफी है, युक्तीप्रमाणे माझ्या भारताची वाटचाल ही जागतिक महासत्तेकडे होत आहे. आम्ही दररोज शाळेत जातो आणि म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. याच प्रतिज्ञेचे भान ठेवून आम्ही प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहोत. म्हणूनच मला असे वाटते की जब आँख खुली हो तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. हम मर भी गए तो कोई गम नहीं यारो, हम मर भी गए तो कोई गम नहीं यारो, लेकिन मरते वक्त मिट्टी सिर्फ हिंदुस्तान की हो, लेकिन मरते वक्त मिट्टी सिर्फ हिंदुस्तान की हो. भारताने प्रत्येक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे. खगोलशास्त्रामध्ये जाणून घ्यायचे म्हटल्यास माझ्या भारताने एकाच वेळी अनेक उपग्रह अवकाशात सोडले आणि ते पाहूनच अमेरिकेच्या नासा संस्थेच्या वैज्ञानिकांचे डोळे पाणावले. भारतातील इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे व गरीब श्रीमंती दरी आपल्याला कमी होताना दिसत आहे. असाच एक पाऊल माझा भारत देश पुढे टाकत आहे. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी प्रश्न उभा राहिला होता की भारत देश म्हणून टिकेल का, आणि आज पुन्हा प्रश्न विचारला जातोय की भारत महासत्ता बनेल का. जसा माझा भारत देश आतापर्यंत टिकत आला तसाच माझा भारत देश महासत्ता बनेलच यात काही शंका नाही. म्हणूनच म्हणते की कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमी की मान का है. कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की मान का है. जगह जगह लहराएंगे तिरंगा, यह नशा हिंदुस्तान की शान का है, यह नशा हिंदुस्तान की शान का है.